नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सरकारी पेन्शन नियमांमध्ये होणार मोठे बदल. कर्मचाऱ्यांसाठी समोर आली मोठी माहिती. 8व्या वेतन आयोगाच्या आधीच कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. OPS, NPS आणि UPS संदर्भात सरकार मोठा निर्णय घेऊ शकते. चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. येत्या काही दिवसात कर्मचाऱ्यांसाठी मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा सुरू असतानाच आता पेन्शन नियमातही महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. कर्मचारी संघटनांच्या दाव्यानुसार सरकार कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार पेन्शन संरचना निवडण्याचे अधिक स्वातंत्र्य देण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. पुढील 2 ते 4 महिन्यात या विषयावर काही हालचाल होऊ शकते अशी माहिती संघटनांकडून दिली जात आहे. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे लक्ष आता या संभाव्य बदलांकडे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार अशा व्यवस्थेवर विचार करत आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या पेन्शन योजनांमधून पर्याय निवडण्याची अधिक मुभा मिळू शकते. यामुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेच्या कर्मचाऱ्यांना अधिक स्पष्टता मिळणार आहे. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की सध्याच्या व्यवस्थेत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शनबाबत संभ्रम आहे. याच कारणांमुळे कर्मचाऱ्यांना OPS, NPS आणि UPS सारख्या विविध पर्यायांमधून निवड करण्याची सुविधा देण्याची मागणी जोर धरत आहे. सरकारने या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्यास भविष्यात पेन्शन प्रणालीमध्ये मोठे बदल दिसून येतील, ज्यामुळे पेन्शनर्सला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.